पाहत पोलीस राऊंड न्यूज। महाराष्ट्र राज्यात वाळू आणि मुरुम या गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन व शासनाचा रॉयल्टी कर बुडवून वाहतुकीवर पूर्णपणे प्रतिबंधित असताना जळगाव जिल्ह्यातील तत्कालीन रावेरचे तहसीलदार व नायब तहसीलदार तथा महसूल अधिकारी यांनी बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील साखर कारखान्याजवळील नवीन परिवहन विभागाच्या आरटीओ राज्य सीमा तपासणी नाक्याला लागून 50 ते 60 एकर खुल्या भूखंडावरील भराव करण्याकरिता शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून हजारो ब्रास मुरुम गौण खनिजाची नियमबाह्य वाहतूक करून भराव केलेला आहे। या कथित मुरुम उत्खनन, वाहतूक आणि शासनाच्या महसूल विभागाच्या बुडवल्या गेलेल्या रॉयल्टी कर इत्यादी प्रकारच्या सरकारच्या आलेल्या नुकसानास रावेरचे तत्कालीन तहसीलदार, विद्यमान नायब तहसीलदार तथा महसूल अधिकारी हे आहेत अशी पंचक्रोशीत विश्वासपात्र चर्चा आहे। अतिरिक्त आर्थिक कमाईसाठी रावेरचे तत्कालीन तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी शासनाचा लाखो रुपयांचा रॉयल्टी कर बुडवण्यास भूखंड मालक आणि बांधकाम व्यावसायिक यांना खुली सूट दिल्याचा हा प्रकार दिसत आहे। खानापूर आरटीओ तपासणी नाक्या शेजारील भूखंडात शासनाचा रॉयल्टी कर बुडवून नियमबाह्य वापरलेल्या मुरुम गौण खनिजाची वरिष्ठ चौकशी होऊन संबंधितावर कारवाई होण्याची मागणी होत आहे। पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट, जळगाव, महाराष्ट्र।